हा पदार्थ चुकूनही शिळा खाऊ नका, अन्यथा होईल पोटाचा कॅन्सर. हार्ट अटॅकचा सर्वात मोठा धोका. भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्यापाठीमागचं सर्वात मोठं कारण आता समोर आलंय. हा पदार्थ ज्या लोकांनी शिळा खालाय त्यांना कॅन्सरचा धोका. प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला एक मोठा इशारा. असा एक पदार्थ जो भारतातल्या प्रत्येक घरात पुन्हा पुन्हा गरम करून त्या ठिकाणी खाल्ला जातो, पण तोच आहे कॅन्सरचं मुख्य कारण. खास करून महिलांची अशी एक सवय जिच्यामध्ये उरलेलं सकाळचं गरम करून खाणं किंवा सकाळचं संध्याकाळी गरम करून खाणं, ही सवय किती धोकादायक ठरू शकते याची कल्पना कोणीच करू शकत नाही. डॉक्टरांनी असा एक पदार्थ सांगितला आहे जो जर तुम्ही चुकूनही जरी शिळा जर खाला, तो गरम करून जरी खाला किंवा तसाच्या तसा जरी खाला, तर तुमच्या पोटामध्ये होईल कॅन्सरची गाठ. हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो, असा धोक्याचा इशारा प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला आहे. एक चेतावणी दिली आहे. चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक येत आहे आणि एक अगदी निर्व्यसनी सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसणाऱ्या लोकांनाही त्या ठिकाणी कॅन्सर होऊ लागला आहे. लोकांना समजत नाही या पाठीमागचं खरं कारण आता ते त्या ठिकाणी उघड झालं. म्हणजे शिळे पदार्थ खाणं आणि असे काही शिळे पदार्थ जे डॉक्टरांनी सांगितले आहे, जर का तुम्ही चुकून जरी शिळे खाले तरी कॅन्सरचा धोका वाढतो. पोटात कॅन्सरची गाठ तयार होते. हार्ट अटॅकचा देखील यामुळे धोका संभवतो, असं धक्कादायक वक्तव्य प्रसिद्ध डॉक्टरांनी केलं, ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये एकच खळबळ त्या ठिकाणी उडाली. बऱ्याच वेळा आपल्या घरात शिळा जो काही पदार्थ असतात ते गरम करून खाल्ले जातात आणि ही चूक देशातले 90% लोक त्या ठिकाणी करतात, ज्यामुळे देशातले 140 कोटी लोकांना कॅन्सरचा धोका त्या ठिकाणी आता वाढलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सावधानगिरीचा इशारा त्या ठिकाणी दिला आहे. 5 वस्तूंची यादी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार त्या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. त्या 5 धोकादायक वस्तू, 5 धोकादायक खाद्यपदार्थ हे जर का तुम्ही चुकूनही शिळे खाले तर तुमच्या पोटामध्ये त्या ठिकाणी कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते. डायरेक्ट तुम्हाला हार्ट अटॅकचा धोकाही त्या ठिकाणी होऊ शकतो. आज व्हिडिओमध्ये आपण कोणते ते असे 5 धोकादायक पदार्थ आहे की जे गरम करून कधीच खाले नाही पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला कॅन्सर किंवा हार्ट अटॅक होणारच नाही. डॉक्टरांनी नेमका काय इशारा दिला, शिळे पदार्थ खाताना त्या ठिकाणी नेमकी कोणती काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आपण सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. सोबतच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना पाठवायला देखील त्या ठिकाणी विसरू नका. 5 पदार्थ जे चुकूनही शिळे खाऊ नका, अन्यथा कॅन्सरचा सर्वात मोठा धोका तुम्हाला आहे. आपण नेहमी सकाळची भाजी संध्याकाळी गरम करून खातो. बऱ्याच वेळा सकाळच्या राहिलेल्या ज्या काही चपात्या आहे, भाकरी आहे, त्या रात्री गरम करून खाल्ल्या जातात किंवा रात्रीच्या जेवणातील शिळ्या ज्या काही वस्तू असतात, मग त्यामध्ये भात असेल किंवा चपाती असेल, ह्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गरम करून खातो किंवा भाजी असेल. हे असं जर तुम्ही करत असाल तर या आजारांना तुम्ही त्या ठिकाणी बळी पडू शकता. बघा, कारण की काय होतं की एखादी भाजी जर तुम्ही बनवली आणि जर ती ताजी ताजी जर खाली नाही, की बऱ्याच वेळा काय होतं की ती शिल्लक राहते. मग ती त्या ठिकाणी आपण तिची काय भाजी आहे ती आपण दुसऱ्या वेळा पुन्हा त्या ठिकाणी गरम करतो आणि याचा इतका भयानक परिणाम त्या गोष्टीवरती होतो की अगदी काही तासामध्ये तुमचा मृत्यू होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते. अगदी पोटामध्ये कॅन्सरची गाठसुद्धा तयार होऊ शकते आणि पोटात पॉयझनसुद्धा त्या ठिकाणी तयार होऊ शकतं आणि हे जगात भरपूर ठिकाणी त्या ठिकाणी झालेलं आहे. बघा, आता याच्यावरती शास्त्रीय अभ्यास देखील त्या ठिकाणी झालेला आहे. जगभरातून या 5 गोष्टींची यादी आलेली आहे. ह्या गोष्टी जर तुम्ही चुकूनही दुसऱ्यांदा गरम करून जर खाल्या तर तुम्हाला याचा त्रास हा नक्की होणार. बऱ्याच वेळा जुनी माणसंही सांगतात की शिळी भाकरी खाणं हे त्या ठिकाणी वाईट नाहीये, पण याच्यावरती आता एक संशोधन उघड झालं. या संशोधनामध्ये काही भयानक बाबी त्या ठिकाणी उघड झालेल्या आहेत, ज्यामध्ये 5 असे खाद्यपदार्थ आहेत जे जर तुम्ही शिळे जर खाले तर हे शिळे पदार्थ त्या ठिकाणी कॅन्सरला कारणीभूत ठरतात. बघा, आता एवढेच नाही तर ताज्या गोष्टी सुद्धा वारंवार गरम करून खाल्ल्यामुळे त्या ठिकाणी आज कॅन्सर झाला, हार्ट अटॅक झाला, यासारख्या आजारांचं प्रमाण वाढून गेलंय. आता यातील सर्वात महत्त्वाचं आणि याला एक कारणीभूत असणारी जी काय सवय आहे. बघा, आपण काय करतो की ज्यावेळेस एखादी भाजी आपण शिजवतो, मग ती भाजी त्या ठिकाणी प्रचंड उष्णतेमध्ये त्या ठिकाणी उकळते आणि मग शिजून तयार होते. मग आणि ती भाजी आपण त्या ठिकाणी खात असतो. कधी कधी काय होतं की बऱ्याचशा वेळा शिल्लक राहिलेली जी काय भाजी आहे ती आपण सकाळची भाजी संध्याकाळी खातो किंवा रात्रीची भाजी जी काय असते ती आपण सकाळी गरम करून घेतो आणि मग खातो. बघा, आता गरम करण्यापाठीमागं एकच कारण असतं की ती भाजी त्या ठिकाणी चवीला चांगली लागावी किंवा आपला एक गैरसमज असतो की त्या भाजीमध्ये त्या ठिकाणी जंतू असतात ते त्या ठिकाणी मरून जातात. पण हे अजिबात असं नसतं. कारण आपण ज्यावेळेस भाजी ही पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी गरम करतो, त्यामध्ये त्या पदार्थामध्ये त्या ठिकाणी जे काही केमिकल्स आहेत त्या ठिकाणी याच्या स्ट्रक्चरमध्ये जे काही केमिकल्स असतात तर त्या स्ट्रक्चरमध्ये थोडा त्या ठिकाणी बदल होतो आणि याचं रूपांतर जे काय होतं ते त्या ठिकाणी एका भयानक विषामध्ये होतं आणि हे विष जे काय आहे ते आपल्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी अतिशय धोक्याचं असतं. पहा मित्रांनो, आपण एखादी जी काही भाजी बनवली ती भाजी एकदा शिजवली की ती 100% त्या ठिकाणी चांगलाच गुणधर्म त्याच्यामध्ये असतो किंवा चांगलाच गुण त्या ठिकाणी देत असते. परंतु पुन्हा एकदा शिजवलेली जी काय भाजी ती परत परत तुम्ही जर का गरम जर करत असाल तर तुम्ही तुमच्या हातानं तुमचं आयुष्य संपवत आहात. अशा 5 खाद्यपदार्थाची लिस्ट आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. जे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी एकदाच गरम करायचे आहे आणि जर उरले तर एक वेळ फेकून द्या किंवा शेजारच्या लोकांना द्या.
किंवा ते वायाही जाऊ द्या, पण पुन्हा पुन्हा गरम करून ते अजिबात खाऊ नका. आता यातली जी काय 5 नंबरची गोष्ट आहे, ती प्रत्येकाच्या घरामध्ये 100 वेळा तापवली जाते आणि अनेक वेळा गरम केली जाते. आणि याच गोष्टीमुळे कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका त्या ठिकाणी वाढलेला आहे. आज मी तिला सर्वात जास्त त्या ठिकाणी ह्याच आजारांमुळे त्या ठिकाणी मृत्यूचं प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण जी काय पहिली गोष्ट आहे ती त्या ठिकाणी जाणून घेऊयात. आता ती एकदाच गरम करून जर तात्काळ जर घेतली तर तुम्हाला हिचा फायदा होऊ शकतो. परंतु वारंवार जर तुम्ही गरम करून ती गोष्ट घेत असाल, तर तुमच्या आरोग्यावरती भयानक हिचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. ती पहिली गोष्ट म्हणजे चहा. आता आपण करतो काय, की चहा त्या ठिकाणी ताजा ठेवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण थोडासा ते घेत असतो आणि उरलेला जो काही चहा आहे, तो उरलेला चहा जसं-जसं माणसांचं आवरेल, तर त्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी गरम करून प्रत्येकाला देत असता. आता याच्यामध्ये काय होतं, की चहा त्या ठिकाणी परत-परत गरम होतो आणि 2 ते 3 वेळा जर का गरम हा चहा जर झाला, तर हे चहा पावडरमध्ये असणाऱ्या किंवा चहामध्ये जे काही विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असतात, ते त्या ठिकाणी एकदा तापवल्यानंतर किंवा बऱ्याच वेळा तापवल्यानंतर त्या ठिकाणी निघून जातात. जे काही पोषक घटक असतील त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतील, मग हे त्या ठिकाणी निघून जातं आणि हे जर 2-3 वेळा जर का आपण हा पावडर किंवा जो काही जो चहा आहे, तो जर का तापवला, तर त्याच्यामध्ये कॅफीनची मात्रा ही त्या ठिकाणी वाढून जाते. आता ही कॅफीनची मात्रा वाढल्यामुळे याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात ॲसिड निर्माण होऊ शकतं आणि यामुळे तुम्हाला मानसिक तणाव असेल, चिडचिडेपणा असेल, ॲसिडिटी असेल किंवा पोटाचे आजार असतील, याचा परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी भोगावा लागू शकतो. आता यानंतरची दुसरी महत्त्वाची जी काही गोष्ट आहे, ती जवळपास तुमच्या सर्वांच्या घरामध्ये रोज त्या ठिकाणी कुणी ना कुणीतरी गरम करून त्या ठिकाणी खाल्लीच असेल आणि या गोष्टीमुळे सगळ्यात महत्त्वाचा धोका तुम्हाला आहे, तो म्हणजे फूड पॉयझन. अगदी मृत्यूचं सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पत्करावा लागू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे बटाटा. बघा, आता बटाट्यापासून रोज आपण काही ना काहीतरी पदार्थ बनवत असतो. हा बटाटा फास्ट फूडमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जातो. मग यामध्ये फास्ट फूडसुद्धा त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी गरम केलं जातं आणि वारंवार गरम केल्यामुळं याच्यामध्ये त्या ठिकाणी विष तयार होतं. कारण की याच्यामध्ये असतं स्टार्च आणि स्टार्चला जर का पुन्हा-पुन्हा जर का तुम्ही गरम केलं, तर याचं रूपांतर एका भयान विषामध्ये होतं. बघा, आता याच्यामध्ये त्या ठिकाणी पोटात मळमळ असेल, चक्कर येणं असेल, उलटी येणं असेल, फूड पॉयझन असेल, अशा प्रकारच्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. याशिवाय हा जो काही उकडलेला बटाटा आहे, हा याच्यामध्ये चीज बटर वगैरे जरी मिक्स केलं, तर त्याही परिस्थितीत तो पुन्हा-पुन्हा जर गरम केला, तर तुम्हाला त्या ठिकाणी फूड पॉयझन होऊ शकतं आणि याचमुळे वडापाव असेल, समोसा असेल किंवा बटाट्याचे फास्ट फूड असेल किंवा इतरही तत्सम पदार्थ असतील, हे वारंवार गरम करून हे खाणं तुम्ही त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. आता यातली जी काही 3 नंबरची गोष्ट आहे ती म्हणजे अंडा. अगदी नाश्त्यापासून ते मुख्य जेवणापर्यंत खाल्ला जाणारा एक पदार्थ म्हणजे त्या ठिकाणी अंडा. आता अंड्यामध्ये काय होतं, की सेल्मोनेल नावाचा एक त्या ठिकाणी बॅक्टेरिया असतो. हा बॅक्टेरिया ज्यावेळेस अंडं उकडलं जातं किंवा शिजवलं जातं किंवा त्याच्यावरती काय प्रक्रिया केली जाते, त्याच वेळेस त्याची संख्या त्या ठिकाणी कमी होते. पण हे जे काही अंडं आहे ते आधी उकडलं आहे किंवा त्याचं काहीतरी बनवलेलं आहे आणि पुन्हा ते त्या ठिकाणी जे काही जेवण आहे ते त्या ठिकाणी गरम केलं जातं. तर हा जो काही सेल्मोनेला नावाचा जो काही बॅक्टेरिया आहे, हा त्या ठिकाणी प्रचंड वाढतो. बघा, आता याच्यामुळे होतं काय, की पोटाचे भयंकर विकार जे काही आहेत किंवा जे काही आजार आहेत, ते त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतात. मग आता याच्यामध्ये उलटी येणं असेल किंवा जुलाब असेल, मळमळणं असेल, चक्कर येणं असेल, यासारखी लक्षणं त्या ठिकाणी तात्काळ दिसायला सुरू होतात. जर तुम्ही त्या ठिकाणी अंड्यापासून बनवलेलं किंवा इतर काही तत्सम पदार्थ त्या ठिकाणी बनवले जर असेल, तर तुम्ही हे वारंवार जर का गरम करून तुमच्या जेवणामध्ये जर का घेत असाल, तर तुमच्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे. यामुळे कुठलंही अन्न खाताना शक्यतो 2 ते 3 तासाच्या आतमध्ये खाणं हे त्या ठिकाणी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं आणि ते 2 ते 3 तासामध्ये खाणं हे गरजेचं आहे. आता याच्यामधली जी काही चौथी गोष्ट आहे ती म्हणजे त्या ठिकाणी पालक. आता पालक जी काय आहे, ती पालक आपण आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते, म्हणून प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी ही भाजी शिजवली जाते आणि खाल्ली जाते. आता पालकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रेट्स देखील असतात आणि ही जी काही पालकाची भाजी आहे, ती जर का गरम जर केली, तर तिचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होतं आणि ती नंतर पचायला त्या ठिकाणी जड होऊन जाते. मग यामुळे कधी-कधी पोट जड पडणं किंवा पोटासंबंधीचे त्रास असतील किंवा आतड्यासंबंधीचे त्रास असतील, असे त्रास त्या ठिकाणी व्हायला तुम्हाला सुरुवात होते. त्यामुळे जी काही भाजी आहे, ती त्या तुम्ही एकदाच गरम करून एकदा शिजवून ती तुम्ही त्या ठिकाणी खाल्ली पाहिजे.